नमस्कार. मी अरविंद आठले. काल पवहारी बाबाबद्दल आपण याच्या आधी बोललो आहोत आणि आता रामकृष्णांचे वेदांत साधनेचे जे गुरु आहेत तोतापुरी महाराज, श्रीमद तोतापुरी यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. अतिशय रोचक, उत्कंठावर्धक असं त्यांचं स्वतःचंही चरित्र आहे आणि रामकृष्णांशी त्यांचे असणारे जे मधुर संबंध आहेत त्या संबंधी जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. रामकृष्ण परमहंसांचं चरित्र अतिशय आदर्श, वेगळ्या प्रकारच्या उपासना त्यांनी केल्या. मूर्तीपूजेपासून सर्व काही निर्गुण निराकार या उपासनेपर्यंत ते गेले. वेगवेगळ्या धर्माच्याही त्यांनी उपासना केल्या. अत्यंत मधुर असं त्यांचं चरित्र आहे. त्यांचं चरित्र जो वाचतो तो वेडावल्यासारखा होऊन जातो. अत्यंत खुमासदार आणि काय करावं लागतं, मग झोकावं कसं लागतं उपासनेमध्ये, यांचं त्यांच्यापासून शिकण्यासाठी प्रचंड अतिशय पवित्र असं ते चरित्र आहे. तुम्ही जरूर त्या अनेक खंड आहेत त्याचे, मी काल तुम्हाला त्याचा उल्लेख केला होता. तर हे खंड तुम्ही जरूर चाळा, मर्म त्यातलं समजावून घ्या. तुम्हाला जर उपासक व्हायचं असेल तर हे सगळं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर तोतापुरींचं साधारणपणे 1865 दक्षिणेश्वर कालीमातेचं मंदिर आहे. त्या ठिकाणी मग सगळी रामकृष्णांची उपासना त्या ठिकाणी झाली. आयुष्य सगळं त्यांचं तिथेच केलं आणि हे चालत चालत तोतापुरी रामकृष्णांना शिष्य बनवून घेण्यासाठी, त्यांना वेदांताचं ज्ञान घेण्यासाठी आपोआप दक्षिणेश्वरी आले. रामकृष्णांना गुरु शोधण्यासाठी कुठेही जावं लागलं नाही. अनेक गुरुच त्यांच्यापाशी आले. जसं भैरवी आहे, हिचं चरित्र आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. एकसे एक आहे हो, रमून जातं माणूस त्याच्यामध्ये आणि आपण किती क्षुल्लक आहोत याची जाणीव यातून होते. तोतापुरी हे चांगले उंच, दीर्घाकृती आणि भव्य असे पुरुष होते. वयाच्या 40 वर्षाच्या दीर्घ तपश्चर्येनं त्यांना निर्विकल्प समाधी साध्य झालेली होती. तरीसुद्धा ते आपला बराच काळ ध्यान धारणेत आणि समाधीत घालवत असत. ते नेहमी नग्न राहत आणि म्हणून रामकृष्ण त्यांना लँगटा म्हणजे नग्न या नावाने त्यांचा उल्लेख करीत असत. तोतापुरी कधी घरात राहत नसत आणि नागा संप्रदायाचे असल्यामुळे त्यांची अग्नीची पूजा असे. नागा संप्रदाय एक भारतामध्ये एक विलक्षण उत्कंठा उत्पन्न करणारा असा संप्रदाय आहे. तुम्ही जेव्हा काशी किंवा या ठिकाणी जेव्हा ते भरतात संमेलनं त्यांची 12 वर्षांनी त्यांचं हे असतं, तेव्हा तुम्ही पहा. मला एक असेच नाथ संप्रदाय भेटलेले होते नागा या प्रकारच्या पद्धतीचे. त्यांनी त्यांची दीक्षा कशी होते याचं मला स्वतःचं उदाहरण त्यांनी दिलं होतं की गंगेमध्ये थंड पाणी नग्न होऊन पाण्यात उभा राहून दीक्षा होत असे. लाज लज्जा सोडूनच द्या. कसलं शरीरभाव नष्ट झाला तरच सगळं आपल्याला जे उत्पन्न होतात भाव, शरीर पाहिल्यामुळे उत्पन्न होतात. स्त्रीचं शरीर पाहिलं किंवा स्त्रीने पुरुषाचं शरीर पाहिलं तर काम्यभाव जे काही उत्पन्न होतात हे त्या शरीराचे दोष आहेत. त्यामुळे शरीरच नष्ट, शरीरभाव नष्ट हा जो भाग आहे, पवारी बाबांनी तुम्हाला सांगितलं, शेवटी आपलं शरीर त्यांनी अग्नीला अर्पण केलं, आहुती दिली शरीराची. इतकं त्या शरीराविषयी त्यांना निरीच्छा उत्पन्न झालेली होती. असं व्हायला पाहिजे. हे अर्थात हे अत्यंत प्रचंड असे वेगळे उदाहरण आहेत, आपण त्यांची तुलना करू शकत नाही. परंतु हे सगळं घेण्यासारखं आहे. या क्षेत्रात यायचं असेल तर या सगळ्याची माहिती तरी तुम्हाला असावी. त्यामुळे नागापंथी साधू हे अग्नीला अत्यंत पवित्र मानतात आणि कुठेही गेले तरी आपल्याजवळ सर्व काळ अग्नी प्रज्वलित ठेवतात. त्याला धुनी असं म्हणतात. धुनी बाळगणारे आपल्याकडे पुष्कळ मंडळी आहेत, धुनी ठेवणारे. नाथ संप्रदाय सगळे धुनीवाले बाबा ते धुनी ठेवत असत. तर सकाळ संध्याकाळ धुनीची पूजा आणि ते आरती करतात हे सगळे नागा संप्रदायाचे आहेत.
आणि मिळालेल्या भिक्षान्नाचा प्रथम अग्नीला नैवेद्य दाखवतात आणि मग आपण ग्रहण करतात। दक्षिणेश्वरी असताना श्री तोतापुरी पंचवटीच्या तिथेच राहत असत आणि तेथे त्यांची धुनी सदा सर्व काळ पेटलेली असे। ऊन असो पाऊस असो तोतापुरींची धुनी सदैव पेटलेली असे। त्यांचं जेवणखाण निजणं बसणं सर्व काही त्या धुनीजवळ। रात्र पडल्यानंतर थकले भागलेले सर्व जगत जेव्हा सर्व चिंता आणि काळजा विसरून विरामदायिनी निद्रेच्या मांडीवर शांती सुखाचा अनुभव घेण्यात निमग्न झालेले असे, तेव्हा श्रीमद तोतापुरी उठून आपली धुनी अधिकच प्रज्वलित करून तिच्याजवळ दृढासनावर बसून आपल्या निवांत निष्कंप प्रदीपासारख्या मनाला गंभीर समाधीमध्ये निमग्न करीत असत। दिवसासुद्धा ते ध्यानातच त्यांचं निमग्न असत, परंतु साधारण लोकांना समजून न येईल अशा तऱ्हेने त्यांचं ते ध्यान असेल, शो नाही। अंगावरच्या वस्त्राने आपलं सर्व शरीर झाकून घेऊन ते जेव्हा धुनीजवळ निजलेले दिसून येत तेव्हा ते लोकांना वाटे की तोतापुरी निजले आहेत बरं, परंतु तोतापुरी निजलेले नसत, ते ध्यानात असत। आपल्याजवळचा एक लोटा, एक लांब चिमटा, एक आसन एवढंच काय ते सामान त्यांच्याकडे होतं आणि एक लांब रुंद चादर आपल्या देहाभोवती ते सदा गुंडाळून ठेवत असत। ते आपला लोटा आणि चिमटा रोजच्या रोज घासून लखलखीत ठेवत असत, स्वच्छता। ते रोजच्या रोज आपला बराच वेळ ध्यानाभ्यास घालवतात हे पाहून पुढे एक दिवस श्रीरामकृष्णांनी त्यांना विचारलं, तुम्हाला तर ब्रह्मज्ञान झालं आहे हो, तुम्ही तर सिद्ध झाले आहात, मग तुम्हाला रोजच्या रोज ध्यानाभ्यासाचं कारण काय? रामकृष्णांकडं गंभीर मुद्रेने पाहून तोतापुरीने आपल्या लोट्याकडे बोट दाखवून म्हणलं, हा लोटा पहा कसा लखलखीत दिसतो, आणि मी जर हा रोजच्या रोज घासला नाही तर हा मळून गेल्याशिवाय राहील का? मनात सुद्धा अगदी असंच आहे, ध्यानाभ्यास करून मनाला सुद्धा रोजच्या रोज असंच घासून पुसून स्वच्छ राखून ठेवलं पाहिजे। तेव्हा रामकृष्णांनी गुरूंचं उत्तर ऐकून पुन्हा विचारलं, पण लोटा जर सोन्याचा असेल तर? तरी तो रोजच्या रोज नाही घासला तरी तो काही मलिन होणार नाही? तोतापुरी हसून म्हणाले, हां असं तर खरंच, परंतु ध्यानाभ्यासाच्या आवश्यकतेची ही गोष्ट रामकृष्णांच्या मनात नेहमी असे आणि प्रसंगानुसार ते या गोष्टीचा नेहमी उल्लेख करत असत। वेदांतशास्त्रात सांगितलं की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मनुष्य पूर्णपणे निर्भय होऊन जातो। आपण स्वतःच नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव अखंड सच्चिदानंद स्वरूप सर्वव्यापी अजरा अमर आत्मा आहोत असा ज्याला प्रत्यक्ष अनुभव आला, त्याच्या मनात भय कोठून आणि कसं काय उत्पन्न होईल? जगामध्ये एका सद्वस्तूपासून दुसरं काहीच नाही असं ज्यानं प्रत्यक्ष बघितलेलं आहे त्याला भय कसलं आलं? श्रीरामकृष्ण परमहंस श्रीमद परमहंस तोतापुरी हे अशाच कोटीतले जीवनमुक्त महापुरुष होते। 40 वर्षाच्या दीर्घोद्योगाने त्यांनी ही अवस्था प्राप्त करून घेतली असल्यामुळं त्यांचे रोजचे व्यवहारही साधारण माणसासारखे नसत। नित्यमुक्त वायूप्रमाणे ते नेहमी मनास येईल तिकडे फिरत असत। वायूप्रमाणेच संसारातील कोणतेही गुणदोष त्यांना स्पर्श करू शकत नसत आणि वायूप्रमाणेच ते एकाच ठिकाणी कधीही फार वेळ बद्ध होऊन राहत नसत। लक्षणं पहा एक या संत पुरुषांची, सत्पुरुषांची, योगी पुरुषांची, ज्यांना आपल्याला जे साध्य करायचं आहे असं आपल्याला वाटत असतं, पण त्यासाठी काय काय करावं लागतं हे अगोदर आपण शिकलं पाहिजे, मनाची ती तयारी ठेवली पाहिजे। आपल्याला वाटतं की बस याला असं होतं तर मला असं का होत नाही, ही असूया कुठेतरी असते आपल्या मनात, मत्सर असतो एक प्रकारचा, आणि हे षड्रिपू जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत उपासनेत काहीही होऊ शकत नाही, हे आपल्याला माहीत पाहिजे। एका ठिकाणी खरे म्हणजे हे तीन दिवसापेक्षा जास्ती राहत नसतात, परंतु रामकृष्णांची अद्भुत मोहिनी शक्ती इतकी जबरदस्त होती की तेच तोतापुरी रामकृष्णांच्या जवळ 11 महिनेपर्यंत राहिले। तोतापुरींच्या निर्भयतेसंबंधी रामकृष्ण अनेक गोष्टी सांगत असत। तोतापुरी त्यांचे गुरुच होते, आपल्या गुरुची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच असते। खुद्द दक्षिणेश्वरी घडलेली एक गोष्ट ते सांगत असत। एक दिवस रात्री सगळीकडे सामसूम झाल्यानंतर तोतापुरी नित्याप्रमाणे आपली धुनी अधिकच प्रज्वलित करून ध्यानस्थ बसण्याच्या तयारीत होती। इकडे तिकडे शांतता होती, रात किड्या वाचून तर कसलाही आवाज ऐकू येत नव्हता, वारासुद्धा वाहत नव्हता। इतक्यात एकाएकी पंचवटीतील झाडांच्या फांद्या हलू लागल्या
व झाडावरून एक भला उंच भव्य पुरुष असा खाली उतरला आणि तोतापरींकडे टक लावून एक एक पाऊल सावकाश टाकीत त्यांच्या अगदी जवळ धुनीच्या एका बाजूला बसला. त्याला पाहून आश्चर्य वाटून तोतापरींनी विचारलं, का रे बाबा, कोण तू? त्या पुरुषाने उत्तर दिलं, मी देव योनीतील असून भैरव आहे. या देवस्थानाचं रक्षण करण्यासाठी मी नेहमी याच झाडावर राहतो. तोतापरी तिळमात्र काही घाबरले नाहीत, जागबगले नाहीत. ते त्याला म्हणाले, असं का? वा वा वा, ठीक आहे, तू आहेस तसा मीही तोच आहे. तूही ब्रह्माचं एक रूप आहेस, मीही ब्रह्माचंच एक रूप आहे. ये इथे बस आणि आपण दोघंही ध्यान करू. हे ऐकून तो पुरुष हसला आणि पाहता पाहता दिसेल असं झालं. त्याला वाटलं इथे आपली काय शेडदान नाही, हे पक्का आहे मडकं. म्हणून काही विशेष घडलंच नाही अशा बेफिकीर वृत्तीने तोतापुरींनी शांतपणे ध्यानाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी रामकृष्ण येताच त्यांनी रात्रीची हकीकत त्यांना सांगितली. ते ऐकून रामकृष्ण म्हणाले, अरे हो हो, तो या ठिकाणी असतो खरा. मला सुद्धा अनेकदा त्याचं दर्शन झालेलं आहे. कधी कधी तो पुढे घडणाऱ्या गोष्टीही मला सांगतो. एकदा पंचवटीची सर्व जमीन पावडर मॅगझिन म्हणजे दारूची, बंदुकीसाठी दारू लागते, त्याच्यासाठी घेण्याची एका कंपनीनं खटपट चाललेली होती. ते ऐकून काही रामकृष्णांना चैन पडेना. या साऱ्या संसाराच्या धामधुमीतून दूर जाऊन एकीकडे आईचं शांत चिंतन करण्याला ही जागा त्यांना सापडली होती दक्षिणेश्वराची. तर त्यांना वाटलं, ही जर जागा आता कंपनीने घेतली तर मग आपल्याला काय, आपलं कसं होईल? या विचारानं काही त्यांना सुचेना. राणी रासमणीच्या तर्फे मधुरबाबूंनी ही जमीन जाऊ न देण्याविषयी खूप खटपट चालवली. अशा वेळी एक दिवस हा भैरव झाडावर बसलेला मला दिसला, असं रामकृष्ण सांगतात. मला हाक मारून तो म्हणाला, भिवू नकोस, ही जागा कंपनी घेऊ शकणार नाही. कोर्टात तिच्या विरुद्ध निकाल होईल. आणि पुढे तसंच झालं. तोतापुरींचं जन्मस्थान हिंदुस्थानच्या पश्चिमेकडे कुठेतरी होते, परंतु नक्की गाव रामकृष्णांच्या सांगण्यात कधी आलं नाही. कदाचित त्यांनीच तोतापुरींनाही विचारलं नसावं, कारण संन्यासी आपल्या पूर्वाश्रमाची माहिती, नाव गाव गोत्र कधी कोणाला सांगत नाही. श्राद्ध करून संन्यासी झालेले असतात, ते सगळं सोडलेलं असतं त्यांनी. आपलं तो जन्म संपलेला आहे, या भूमिकेतूनच त्यांचं सगळं राहणीमान असतं. संन्यासाला अशी माहिती विचारणं आणि संन्यासाचं त्याचं उत्तर देणं, या दोन्ही गोष्टी शास्त्रनिषिद्ध आहेत. म्हणून रामकृष्णांनी त्यांना ही माहिती विचारली नसावी. तरी पण रामकृष्ण ब्रह्मलीन झाल्यानंतर त्यांची संन्यासी शिष्यमंडळी पंजाब, हिमालय वगैरे बाजूला फिरत असताना त्यांना वृद्ध संन्यासी मंडळींकडून असं समजलं की श्रीमद तोतापुरी पंजाबच्या जवळपास कुठल्या तरी ठिकाणचे राहणारे असावेत. त्यांच्या गुरूंचा मठ कुरुक्षेत्राजवळ लुधियाना नामक गावी असे. ते स्वतः एक विख्यात योगी पुरुष होते. लुधियानाचा मठ त्यांनी स्थापन केला की त्यांच्याही गुरूंनी स्थापन केला याविषयी जरी काही माहिती मिळाली नाही, तरी पण तोतापुरींचे गुरु या मठाचे महंत होते आणि दरवर्षी या मठात त्यांचा उत्सवही होत असतो, असे या फिरणाऱ्या संन्यासी मंडळींना समजलं. ते तंबाखू खात असताना म्हणून उत्सवात अजूनही लोक तंबाखू घेऊन जातात. मठातील मंडळींना वाटतात. गुरु समाधिस्थ झाल्यानंतर तोतापुरी गुरूंच्या गादीवर बसले. तोतापुरींनी लहानपणापासून आपल्या गुरूंच्याच जवळ राहून साधनाधिकांचा अभ्यास करून त्यांच्या देखरेखीखाली केलेला होता. तोतापुरींनी सांगितलेल्या माहितीपैकी काही गोष्टी रामकृष्ण सांगत असत. लँगटा लँगटा म्हणजे हा तोतापुरी, त्याच्यावरील ते लँगटा म्हणत असत. लँगटा म्हणे की आमच्या मंडळीत 700 लँगटे होते, जे प्रथमच ध्यान शिकायला सुरुवात करीत त्यांना प्रथम गादीवर बसून ध्यान करायला शिकवीत. कारण कठीण आसनावर बसले तर पायांना कळ लागते आणि सारं लक्ष ईश्वराकडे लागण्याऐवजी शरीराकडेच लागतं. मग गादीवर बसून ध्यान नमू लागलं म्हणजे त्याला उत्तरोत्तर अधिकाधिक कठीण आसनं द्यायला सुरुवात करतात. शेवटी नुसते चर्मासन किंवा नुसती जमीन यावर बसून त्यावर ध्यान करावं लागत असे. आहार वगैरे सर्व विषयासंबंधानेही असेच नियम होते. नेसण्याच्या वस्त्रासंबंधीही असंच होते. हळूहळू नग्न राहण्याचा अभ्यास करावा लागेल. लज्जा, घृणा, भय, जात, कुल, शील इत्यादी अष्टपाशांनी जन्मतापासून जो मनुष्य बद्ध झालेला असतो की नाही, ही सगळी बंधनं त्या मनुष्याला सोडावी लागतात जेव्हा त्याला त्या ठिकाणी दीक्षा घ्यावी लागते. क्रमाक्रमानं, एकदम नाही, क्रमाक्रमाने हे सगळं सोडावं लागतं. मग ध्यान वगैरे गोष्टीत शिष्य प्रवीण झाला म्हणजे मग त्याला प्रथम इतर साधूंच्या संगतीनं, मग एकट्यानेच तीर्थाटन करून यावं लागेल. केल्याने तीर्थाटन म्हणत जाईल, त्याशिवाय ज्ञान होत नाही.
जग काय हे समजलं पाहिजे. माझ्या ठिकाणी बसून मी जगाच्या कल्पना करणं म्हणजे कूपमंडूक, त्या बेडकाला जसा तो शेवटं तळच सगळा जग समुद्र वाटतो तसं ते आहे. तेव्हा महंत निवडण्याची पद्धत कशी, तर रामकृष्ण सांगत असे की त्यांच्या संन्यासी मंडळी जो परमहंसपदाला पोहोचलेला असेल त्याला गादी रिकामा झाल्यावर ते महंत करीत असत. तसं नसेल तर पैसा अधिकार हाती आल्यावर कोणीही अर्धा कच्चा संन्यासी बिघडून जाण्याचा संभव असतो. म्हणून सर्वस्वी कांचन त्यागी असेल त्यालाच ते आपला म्हणतो. पहा इथे लक्ष द्या, कांचन त्यागी, पैशाचा कुठलाही मोह नाही. आता हे हळूहळू सगळं कठीण होत चाललंय. त्यामुळे मग हे जे महंत असत ते सगळे अतिशय योग्य परीने कसलाही मोह न ठेवता त्या मठाचा कारभार पाहत असत. नर्मदेच्या तीरावरून निघून गंगासागराचं स्नान आणि तीर्थक्षेत्र गंगा जगन्नाथची यात्रा करून फिरत फिरत श्रीमद परमहंस तोतापुरी पंजाबकडे आपल्या मठात परत जाताना वाटेत दक्षिणेश्वरी उतरले. तेथे 2-3 दिवस राहून पुढे जाण्याचा त्यांचा विचार होता, परंतु ताण्या आणण्यात जगदंबेचा हेतू काय होता याची त्यांनाही कल्पना नव्हती. खाली मंडळात प्रवेश करून तोतापुरी प्रथम घाटावर गेले. घाटावरच एका बाजूला इतर लोकांसारखं एक वस्त्र गुंडाळून घेऊन श्रीरामकृष्ण ईश्वरचिंतनात निमग्न होऊन बसलेले होते, तन्मय झालेले होते. त्यांच्या त्या तेजपुंज आणि भावोज्वल वदनमंडलाकडे लक्ष जाता तोतापुरीने ताबडतोब जाणलं की हा कोणी असामान्य पुरुष आहे. वेदांत साधनेला इतका उत्तम अधिकारी क्वचितच दिसून येतो. तंत्रप्राण बंगालमध्ये वेदांताचा असा अधिकारी पुरुष सापडतो हे आश्चर्य आहे. बंगालमध्ये तंत्रशास्त्राचा प्रचंड अभ्यास आहे. कामाख्याचं तुम्ही ऐकता. असं म्हणत ते मोठ्या कौतुकाने रामकृष्णांजवळ गेले व त्यांच्याकडे नीट ढाळून पाहून आपला समज बरोबर आहे याची खात्री पटतात ते रामकृष्णांना म्हणाले की तू वेदांत साधनेला उत्तम अधिकारी आहेस असं मला वाटतं आहे. तुला वेदांत साधना करायची आहे का रे? ते गुरु शिष्याची इच्छा विचारतोय. रामकृष्ण म्हणाले का मी करेन की, का नाही करणार? हे मला काही एक समजत नाही. हे सारं माझ्या आईला माहिती आहे. आईच्या परवानगीशिवाय, आई म्हणजे कालीमाता, कालीमातेला ते आई समजत असत, तिच्याशी ते बोलत असत. कालीने सांगितलं, माझ्या आईने मला सांगितलं तर करीन, माझ्या मताने मी काहीही करणार नाही. तोतापुरी म्हणले जा आपल्या आईला विचारून ये, कारण याचा मला फार दिवस तोतापुरीनं कल्पनाच नाही आईला म्हणजे कुणाला विचारणार आहे. रामकृष्ण यावर काही बोलले नाहीत. ते तसेच थेट जगदंबेच्या मंदिरात गेले आणि भावाविष्ट स्थितीत असताना त्यांना जगदंबेने सांगितलं जा वेदांत शिक, तुला शिकवण्यासाठीच या संन्यासाला मी आणलेलं आहे. रामकृष्ण तेथून अत्यंत हर्षाने तोतापुरींकडे गेले आणि आपल्या आईने परवानगी दिल्याचं त्यांना सांगितलं. मंदिरातल्या देवीलाच हा प्रेमाने आई म्हणतो असे आत्ता कुठं तोतापुरींच्या लक्षात आलं आणि रामकृष्णांच्या बालकासारख्या सरळ स्वभावाचा त्यांना अचंबा वाटला. शक्य म्हणजे काय नाही, तो बालक स्वभाव. आणि अशा प्रकारचा स्वभाव, अज्ञान आणि कुसंस्कार यात कुठलं काय असणार अशा स्वभावात? यातलं काहीच नाही. तेव्हाच ते असा स्वभाव आढळू शकतात. ते कट्टे वेदांती असल्यामुळे त्यांना वेदांतोक्त कर्मफल त्या ईश्वरा वाचून दुसरा कोणताही देव माहीतच नव्हता. ते मूर्तीपूजा कधी करत नसत. निर्गुण ब्रह्माच्या ध्यानाभ्यासानेच त्यांना निर्विकल्प समाधीच्या अवस्थेत ते पोचलेले होते. आणि मग रामकृष्णासारख्या उत्तम अधिकारी पुरुषाचा सगुण ब्रह्मावरील बालकासारखा सरळ विश्वास त्यांना कसा तरीच वाटला. काय हे अंधश्रद्धा म्हणतो ना आपण, त्यातल्या त्यात रामकृष्णांची ती आई तर त्रिगुणमयी ब्रह्मशक्ती माया, मायेला तर तोतापुरी निव्वळ भ्रम असं मानत असत आणि तिचं अस्तित्व मानण्याची अगं तिच्या उपासनेची काहीच आवश्यकता नाही असा त्यांचा सिद्धांत होता. वेदांती होते, अहम ब्रह्मास्मी म्हणणारे होते. म्हणून अज्ञान बंधनापासून मुक्त होण्यासाठी ईश्वराची अगर शक्तिसंयुक्त ब्रह्माची प्रार्थना करण्याची साधकाला काही गरज नाही असं त्यांचं मत होतं. हे सर्व त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नावर अवलंबून आहे असं ते मानित असत. असो, आपल्याजवळ दीक्षा घेऊन ज्ञानमार्गाची साधना त्यानं सुरू केली म्हणजे त्याचा हा संस्कार हे सगळं अज्ञान, ते त्याला अज्ञान समजत असत तोतापुरी.
लवकरच दूर होईल याविषयी त्यांना खात्री होती. आणि तोतापुरींनी यानंतर मग याविषयी काहीच न बोलता दुसरा विषय काढला. वेदांत साधनेची दीक्षा घेण्यापूर्वी शिखासूत्रांचा त्याग करून तुला प्रथम संन्यास यथाशास्त्र संन्यास घेतला पाहिजे. रामकृष्णांनी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले, हे सर्व गुप्त रीतीने करता येत असेल तर माझी काही हरकत नाही, परंतु उघड रीतीने संन्यास घेतल्यात माझ्या वृद्ध आईला त्रास होईल. किती काळजी, याही अवस्थेत आईची प्रचंड काळजी. ही काळजी आईची, कुठल्या आईची लक्षात घ्या. तोतापुरीने त्यांचं म्हणणं कबूल केलं आणि चांगला मुहूर्त पाहून गुप्तरीतीने तुला संन्यास देऊ असं म्हणून इकड तिकडच्या गप्पा झाल्यानंतर काली मंदिराच्या उत्तरेच्या भागात असलेल्या पंचवटी, रमणीय पंचवटी खाली जाऊन तेथे त्यांनी आपलं आसन मांडलं. आणि नंतर शुभमुहूर्त पाहून तोतापुरींनी रामकृष्णाला आपल्या पितृपुरुषांच्या तृप्तीसाठी श्राद्धादी क्रिया करण्यास सांगितलं. आणि ते झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून यथाविधी स्वतःचंही श्राद्ध करावलं. रामकृष्णांचं स्वतःचं संन्यास घ्यायचं असेल तर ते स्वतःचंही श्राद्ध करावं लागतं. कारण संन्यास दीक्षा घेण्याच्या वेळेपासून साधकानं भूर आदी सर्व लोकप्राप्तीच्या आशा आणि अधिकार सोडायचे असतात. म्हणून यापूर्वी साधकानं आपणच आपलं श्राद्ध करायचं असं शास्त्राने सांगितलेलं आहे. आता पुढचं चरित्र उद्या पाहू. नमस्कार. अतिशय रम्य असं चरित्र ऐका असतं.